गेले 12 दिवस बेपत्ता असलेले शिवसेना शिंदे गटाचे संघटक अशोक धडी यांची ब्रिझा कार जी आहे ती अखेर आढळून आलेली आहे। गुजरातच्या सारीगाम येथील मालाफलिया या ठिकाणी एका बंद खदानीमध्ये त्यांची ब्रिझा कार जी आहे ती आढळून आलेली आहे। एकूणच ब्रिझा कार 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ती ब्रिझा कार जी आहे ती बाहेर काढलेली आपण बघू शकतोय की व्हिज्युअलच्या माध्यमातून त्यांची बॅग जी आहे ती त्या ब्रिझा कारमधून बाहेर काढण्यात आलेली आहे। मात्र या ब्रिझा कारमध्ये अशोक धडी यांचा हे सुद्धा आहेत का, यांचा मृतदेह आहे का, ह्याचं काम जे आहे ते पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे। पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि त्यांची पूर्ण टीम जी आहे ती पूर्णतः कामाला लागलेली आहे। गेल्या 12 दिवसापासून तपासाची चक्र जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत होती। मात्र ब्रिझा कारसह अशोक धडी हे बेपत्ता होते आणि त्यांची ब्रिझा कार अखेर आढळून आलेली आहे आणि त्या ब्रिझा कारमध्ये अशोक धडी आहेत का याचा एकंदरीत तपास जो आहे तो पालघर पोलिसांकडून करण्यात येतो आहे।